हॅलो व्हिवर्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण मॅथ्सचे वेगवेगळे टॉपिक शिकत असतो। आजच्या या व्हिडिओमध्ये असाच एक महत्त्वाचा टॉपिक आपण शिकणार आहोत, तो म्हणजे बॉडमास रूल। या टॉपिकवरचे खूप सारे एक्झाम्पल स्कूल एक्झाममध्ये पण येतात आणि गव्हर्नमेंट एक्झाममध्ये पण येतात, पण कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे खूप मुलं त्यात चुका करतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा टॉपिक डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। प्रत्येक स्टेप मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। त्यानंतर आपण याच्यावरचे काही एक्झाम्पल पण सोडवणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर होईल आणि याच्यावरचे उदाहरण तुम्ही सहज सोडवाल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात सुरुवातीला बॉडमास म्हणजे काय, बॉडमास रूल आपण कशाला म्हणतो। बॉडमास म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असे वेगवेगळे ऑपरेशन तुम्हाला एकाच एक्झाम्पलमध्ये करायचे असतात, पण त्यासाठी तुम्हाला त्यांची सिरियल माहिती असणं गरजेचं आहे आणि ती सिरियल बॉडमास या नावातच दिलेली आहे। इथे बी असतो ब्रॅकेटसाठी, ओ फॉर ऑफ, डी फॉर डिव्हिजन, एम फॉर मल्टिप्लिकेशन, ए फॉर ॲडिशन अँड एस फॉर सबस्ट्रॅक्शन। या सिरीजनुसारच तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करावं लागतं। सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला एक्झाम्पलमध्ये ब्रॅकेट शोधायचे असतात। जर ब्रॅकेट असतील तर आधी ते सॉल्व करायचे। समजा ब्रॅकेट नाही आहे तर मग पुढचं असतं की तुम्हाला एक्झाम्पलमध्ये ऑफ हा वर्ड शोधावा लागतो। जर ऑफ दिलेला आहे तर त्याच्या जागी तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। समजा ऑफ पण नाही आहे, पुढची स्टेप असते की डिव्हिजन आहे का ते बघायचं आणि असेल तर डिव्हिजन करायची। डिव्हिजन झाल्यानंतर त्याच्या पुढे करायचं असतं मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर ॲडिशन आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायचं असतं। बॉडमास रूलमध्ये तुम्हाला या स्टेप्स फॉलो करून एक्झाम्पल सॉल्व करायचं असतं आणि आन्सर काढायचं असतं। आता आपण याच्यावरचं एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत। तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितला तर तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुम्ही बॉडमास रूलवरचं कोणतंही एक्झाम्पल सहज सॉल्व करू शकाल। चला तर मग एक्झाम्पलला सुरुवात करूयात। इथे मी सुरुवातीला इझीवाला एक एक्झाम्पल घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल थोडं हार्ड घेणार आहोत। चला तर मग पहिला एक्झाम्पल बघूयात। इथे माझ्याकडे एक्झाम्पल आहे 15 + 42 / 7 × 3 - 2। तर इथे आपल्याकडे प्लस पण दिलेलं आहे, डिव्हिजन पण दिलेलं आहे, मल्टिप्लिकेशन पण आहे आणि सबस्ट्रॅक्शन पण आहे। मग सर्वात सुरुवातीला आपल्याला इथे बॉडमास रूलचा ॲप्लाय करायचा आहे। तर सगळ्यात पहिले ब्रॅकेट बघायचे, ब्रॅकेट इथे नाही आहे। सेकंड असतं ऑफ हा वर्ड पण इथे नाही आहे। मग थर्ड आहे डिव्हिजन, मग डिव्हिजन आहे का, तर हो आहे, म्हणजे आपल्याला डिव्हिजन करणं आधी गरजेचं आहे। मग आता इथे सेकंड स्टेप मी लिहिते आहे 15 प्लस आपल्याला 42 / 7 चा आन्सर काढायचा आहे आणि ते आन्सर येतं 6। 42ला जर 7ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 6। पुढचं मल्टिप्लाय 3 आणि -2 जसंच्या तसं लिहायचं आहे। एक ऑपरेशन आपण इथे करणार आहोत। पहिल्या स्टेपमध्ये मी फक्त डिव्हिजन केलं आहे। आता सेकंड मला आन्सर मिळालं आहे, सेकंड इक्वेशन मला मिळालं आहे 15 + 6 × 3 - 2। मग आता सेकंड याच्यात आपल्याला करायचं आहे मल्टिप्लिकेशन, म्हणजे 6 × 3चं आपल्याला इथे आन्सर शोधायचं आहे। मग ते येणार आहे 18, म्हणजे आपल्याला पुढची स्टेप मिळणार आहे 15 + 18 - 2। आता इथे प्लस आणि मायनस हे दोन ऑपरेशन आहे। मग त्याच्यापैकी कोणतं आधी करायचं, तर बॉडमास रूलनुसार ॲडिशन आधी करायची असते, सबस्ट्रॅक्शन हे सगळ्यात शेवटी करायचं असतं। मग आता आपल्याला इथे 15 + 18 याचा आन्सर काढावं लागणार आहे आणि ते आन्सर येणार आहे 33 आणि -2 जसाच्या तसं लिहायचं। मग शेवटची स्टेप आहे 33 - 2 याचं उत्तर आपल्याला मिळतं आहे 31 आणि 31 हे आपलं फायनल आन्सर आहे। म्हणजे हे पूर्ण इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला शेवटचं आन्सर मिळणार आहे 31 आणि हे इक्वेशन आपण बॉडमास रूलनुसार सॉल्व केलं। हे सोपं एक्झाम्पल होतं। आता आपण जे सेकंड एक्झाम्पल घेणार आहोत ते थोडंसं हार्ड असणार आहे, त्याच्यामध्ये ब्रॅकेट्स वगैरे पण असणार आहे। ते एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं, ब्रॅकेट्स दिलेले असल्यावर कसं आपण इक्वेशन सॉल्व करणार आहे ते मी इथे तुम्हाला स्टेप वाईज सांगते। तर मग आता मी इथे सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे, इथे लिहून दाखवलं आहे। त्याच्यामध्ये 3 प्रकारचे ब्रॅकेट दिलेले आहेत, राऊंड ब्रॅकेट,
कर्ली ब्रॅकेट अँड स्क्वेअर ब्रॅकेट. सो सगळ्यात आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचे आहे. मग कोणता ब्रॅकेट आधी सॉल्व करायचा असतो? तर जो ब्रॅकेट आतमध्ये असतो, सगळ्यात आतमध्ये जो ब्रॅकेट असतो तो आपल्याला आधी सॉल्व करायचा असतो. इथे तो राऊंड ब्रॅकेट आहे आणि त्या ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे 3+2. म्हणजे आपल्याला या 3+2चं सगळ्यात आधी आन्सर काढावं लागणार आहे. आता मी जे पहिलं इक्वेशन घेतलं आहे 18 मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट 3 प्लस इन ब्रॅकेट 12 - 20 डिवायडेड बाय इन ब्रॅकेट 3+2, हे आपण खालच्या स्टेपमध्ये नेक्स्ट स्टेपमध्ये जसंच्या तसं लिहिणार आहोत. फक्त 3+2च्या जागी आपण 5 लिहिणार आहोत, कारण त्याचा आन्सर 5 आहे. म्हणजे तिथे हा एक ब्रॅकेट सॉल्व झाला. मग आता पुढचा ब्रॅकेट आहे कर्ली ब्रॅकेट. तर त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये काय आहे? 12 - 20 डिवायडेड बाय 5. मग आता आपल्याला इथे मायनस आणि डिवाइड मधलं कोणतं ऑपरेशन आधी करायचं आहे? तर आपल्याला इथे डिव्हिजनवालं करावं लागणार आहे. 20 डिवाइड बाय 5 याचा आन्सर आधी आपल्याला काढावं लागणार आहे आणि ते आन्सर येतं 4. 5ने 20ला डिवाइड केलं तर आन्सर मिळतं 4. पण अजून कर्ली ब्रॅकेट सॉल्व नाही झालंय. त्या कर्ली ब्रॅकेटमध्ये आता आपल्याला मिळालेले नंबर्स 12 - 4. नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला आता हा कर्ली ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. मग 12 - 4चा आन्सर जर आपण काढलं तर हा ब्रॅकेट निघून जाईल. मग आपल्याला पुढची स्टेप मिळणार आहे 18 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3 + 8. 8 का? तर 12 - 4. आता इथे शेवटचा ब्रॅकेट राहिला आहे स्क्वेअर ब्रॅकेट आणि त्या ब्रॅकेटमध्ये आहे 3 + 8. मग आपल्याला 3 + 8चा आधी आन्सर काढावं लागणार आहे आणि हे आन्सर येणार आहे 11. म्हणजे आपली स्टेप आलेली आहे 18 मल्टिप्लाय बाय 11. 18 × 11 ही आपली सेकंड लास्ट स्टेप आहे. याचं जर आपण आन्सर काढलं तर आपल्या इक्वेशनचा आन्सर आपल्याला मिळून जाईल. म्हणजे आपलं फायनल आन्सर आपल्याला मिळेल. मग 18 × 11चा आपल्याला इथे आन्सर मिळणार आहे 198 आणि हे आपलं फायनल आन्सर आहे. आता या इक्वेशनमध्ये आपण वेगवेगळे ब्रॅकेट्स घेतले होते. 3 टाईपचे ब्रॅकेट्स इथे दिलेले होते आणि आपण स्टेप वाईज एक एक ब्रॅकेट सॉल्व करत गेलो आणि त्याच्यानंतर आपल्या शेवटच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचलो. मग या स्टेप्स फॉलो करून तुम्हाला इक्वेशन सॉल्व करावे लागतात. बॉडमास रूलनुसार तुम्हाला स्टेप वाईज इक्वेशन सॉल्व करायचं असतं आणि फायनल आन्सर काढायचं असतं. कसा वाटला हा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय.